पेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करसिने मज दिनाचे धावणे शिनले माझे मन वाट पाहत लोचन कधी कृपा करसिने मज दिनाचे धावणे तुका म्हणे भूक तुझे पहावया मुख कधी कृपा करसीन मज दिनाचे धावणे विठ्ठल विठ्ठल भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करसिने मज दिनाचे धावणे कायमा जीवाने मानिल संतासे कायमा जीवाने मानिल माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम संतासी रंजवू चित्तासी आपुलिया नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावले ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करो
जाणे कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कारो नि आता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतास्तुनवन्ति दिव्यस्तवेर वेदे सांगपद कर्म उपनिषदीर गायन्त्र्यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री गावीच्या गजानना महासंत आनंद घना तुम्हाय उद्या मुची करुणा शुभमंगल समये शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणीतयांच्या हरतील विघ्न मनोनी स्मरावे अंतरे श्री गुरुला नमस्कार माझा श्री गजानन माऊलीला विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताची गुढ रसिकत्व उकलिले लसीतर तारिला श्रीमत भागवत तरो दया ज्ञानेशाची विमलमतीने वंदन करू आदिश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी भेटी लागे पंढरीनाथा भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करसी नेने मज दिनाचे धावणे श्रुती सज्जन परमेश्वर परमात्माच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने आणि जमलेल्या माझ्या भगवत भक्तांच्या सहकार्याने सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगाचे जगद्गुरु माननीय संत शिरोमणी तुकोबराया यांचा हा उत्कृष्ट चार चरणांचा अभंग देवाच्या भेटीची तळमळ करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या हा पुण्यभूमी क्षेत्रामध्ये पावन नगरामध्ये पावन धामामध्ये सुंदर प्रकारचं गोड प्रकारचं निवेदन केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभापासून सांगतेकडे वाट चालत आलेला सप्ताह आणि माझ्याकडे आलेलं तुमच्या चरणावर पुष्प समर्पित करायचं ते 6व्या क्रमांकाचं तुम्हा वैष्णवांच्या चरणावर समर्पित करण्याचे प्रयत्न करतो. पण तुमच्या बोलण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही फरक वाटला तर मला तुम्ही ते कोण सांगा. विठ्ठल विठ्ठल सज्जनांनो कार्यक्रमाचं निवेदन एकदम सुंदर एकदम गोड अति पवित्र चांगल्या सप्ताहाला सप्ताह लाजवणारा त्याच्यानंतर भागवतकारही सुद्धा सुंदर प्रकारची सरासरी पाठीमागे उभे राहिलेले जे टाळकरी माझे गुरुबंधू आहे यांना मला ओळखलं नसेल पण मी त्यांना ओळखतो आणि तुम्ही बसलेले माझी सेवाधारी मंडळी गजानन महाराज संस्थेचे कार्यकारी मंडळी सर्व तुम्हा वैष्णवांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम 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 आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. सज्जना
तुम्हा वैष्णवांची भेट होण्याचं एकमेव कारण असेल आमचे हरिभक्तपरायण नागरी महाराज, गजानन महाराज संस्थेय चालकचे दिंडी अध्यक्ष, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावचे जावई देव सासरवाडीला राहिले हे राहते त्याचं नवल नाही. विठाल विठाल भोलेनाथाची सासरवाडी भोलेनाथ तिथे, विष्णू परमात्माची सासरवाडी सागर, शेषशाही भगवंतावर झोपलेले कोण? विष्णू परमात्मा. कुठे थांबले? सासरवाडीला. मग हे सासरवाडीला थांबले तर काय नवल? विठाल विठाल. काळकरी गायक वादक पंचपुरुषीतील भगवत भक्त मृदंगाचार्य पीटी मास्टर, आमची संस्थेची दिंडी चालक गजानन महाराज मेर आणि सर्व तुम्ही बसलेले माझे मायबाप श्रुती सज्जन, असं समजायचं सर्वांचं कौतुक केलं. नाहीतर नेमकंच मृदंगाचार्याचं नाव घ्यायचो, त्याच्यानंतर आपल्या बापूचं नाव घ्यायचो, गायनाचार्य बाबाचं नाव घ्यायचो, इकडले गायनाचार्य बाबाचं नाव घ्यायचो. सकाळी एखादा बहादर उठायचा, हो रात्रीचे कीर्तनकार आले त्यांना सर्वांचं नाव घेतलं आणि माझं नावच घेतलं नाही. नाव कोण घेत असतं माहिती ना तुम्हाला? नाव कोण घेतं बाबा तुमच्या इकडं? हा नाव कोण घेतं? तुमचे घरचे लोक तुमच्याकडे जे म्हणत असेल ते गोड प्रकारचे म्हणत असते. झुंझुन झुन्यात बसले मेन्यात, येलदोडी उटीत, लवंगा मिठीत, आमचे कारभारी बसले दाटीत, कशी जाऊ साखर पान पाटीत. तसं असं समजा सर्वांचं नाव घेतलं म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ करतो. सज्जनांनो, माझा पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला, देव कोणाला भेटावा तर कोणाला भेटू वाटत नाही. पहिलाच प्रश्न माझा, देव कोणाला भेटा वाटतो आणि कोणाला भेटू नये असं तुमच्या मनात किती जणांचे? असं वरी हात करा बरं. ज्याला वाटत असेल देव मला भेटाव त्यांना वरी हात करा. देव भेटाव ही कोणाचीच इच्छा नाही. आणि कदाचित जर भेटलाही सुद्धा तर तुम्हाला देवच आहे हे कळत नाही. त्या करताना तुम्हाला कळून देण्याकरताना याला देव म्हणतात. त्याच्या करताना संतांची गाठ तुम्हाला अदुगर घ्यावं लागून म्हणून तेच संत तुकोबरा म्हणतात, भेटी लागे पंढरीनाथा. हे प्रभू, तुझ्या भेटीची मला अति तळमळ लागलेली आहे, तू मला केव्हा भेटशील? आता भेटीचे तुम्हाला मी अनेक सूत्र तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करणार आहे. तुकोबरायाला बोलावं लागलं. तुकोबरायासारख्या महात्म्याला सांगायला लागलं, आपण जर सुधारलो असेल जर तर चोपदार बाबा काही करा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणी अनेट, जरी करणे असेल गोड शेवट गा, हा राम राम स्मराधी. बाबा रे ऐका, तुम्हाला वाटत असेल आपला शेवटचा दिवस गोड व्हा तर तुमच्या अंतकरणामध्ये तळमळ वाटायला पाहिजे, देव मला आता भेटा. विठ्ठल विठ्ठल. सप्ता श्री रामचंद्र प्रभूचे रामनवमीच्या निमित्ताने किम प्रयोजन? सप्त्याचं प्रयोजन काय? किम प्रयोजन? सप्त्याचं प्रयोजन श्री रामचंद्र प्रभू अवतीर्ण होणार. ज्या माझ्या श्री रामचंद्र प्रभूंना 500 वर्षाचा वनवास संपूर्ण माझा श्री रामचंद्र प्रभू गादीवर बसले. 500 वर्षाचा वनवास संपून आणि हे श्री रामचंद्र प्रभूचा आजचा आपल्या इथं होणारा सप्ताह आणि त्याच्यामधले हे कीर्तन. श्री रामचंद्र प्रभू तुमचं किती प्रेम आहे. एकदा मी बोलतो तेवढ्या आवाजाने तुम्ही बोला, जय श्रीराम, जय श्रीराम. कमी आवाजाने, एवढ्या आवाजाने काय होतं? काय होतं एवढ्या आवाजाने? जेवढ्या जोरानं म्हणताय तेवढं जोरानं म्हणा. आणि जोरानं म्हटल्याच्या नंतर आतले विकार बाहेर निघून जातील
आणि विश्वव्यापक परमात्मा जो आहे तो हृदयामध्ये येऊन बसेल आणि मग नंतर अंतकरणामध्ये तळमळ निर्माण होईल. मला आता प्रभू भेटले. बोला जय जय श्रीराम. तरी कमीच पडला आवाज. जाऊ द्या, तुम्हाला त्रासच नको. आम्हीच म्हणतो विठ्ठल विठ्ठल. आपण अभंगाचं चिंतन बघू. संत शिरोमणी तुकोबराय म्हणतात, भेटी लागे पंढरीनाथा आणि जीवा लागली तळमळे. आता भेटीचं सूत्र तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो, तुम्हाला कळू का न कळू. भेट झाल्याच्या नंतरचा जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. नागरी साहेब, गुरु आणि शिष्याची भेट झाल्याच्या नंतर जो मनामध्ये आनंद प्राप्त होतो तो आनंद प्रगट करता येत नाही. त्याच्या करताना वेदातलं सूत्र तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो. मुख कळतं ना तुम्हाला? मुख्या ज्याला बोलता येत नाही तो. मुख्याला खाण्या करताना लाडू दिला. लाडू कसा असतो बाप्पू? लाडू कसा असतो? गोड. कोणाला खाण्या करताना दिला? मुख्याला. मुख्याला लाडू खाल्ला आणि त्यांना प्रश्न केला, महाराज लाडूची चव कशी आहे? मुख्याला सांगता येईल? मुख्याला लाडूची चव सांगता येईल? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? फक्त प्रगट करता येत नाही. तो कोबरा म्हणतात, मला एवढी तळमळ लागली, मला प्रभू भेटल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये इतका आनंद झाला, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. एवढा आनंद आनंद अरे आजी आनंद. आनंद इतका आनंद झाला, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. अवर्णनीय आनंद. किती आनंद वर्णन करता येत नाही याला. अवर्णनीय आनंद. आता भेटीमध्ये कोणता आनंद होतो? साधूला साधूची भेट झाल्याच्या नंतर होणारा आनंद वेगळा. आणि कोणी कोणावर प्रेम करत असेल आणि विषयाच्या माध्यमातून जर प्रेम करत असेल आणि त्यांची भेट झाल्याच्या नंतर तो आनंद वेगळा. महान थोर संतांची भेट झाली साधूची. ज्यांना समाधी अवस्था प्राप्ती होती असा साधू आणि भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर मनाला झालेला जो आनंद आहे त्या आनंदाचं नाव हे ब्रह्मानंद. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मानंद असतो कुठे आणि ज्ञान कुठे असते? अति सुंदर प्रकारचं कीर्तन झालं. महाराजांना सांगितलं आमचं काय काय अभंग होता? रात्रीचा काय अभंग होता? हा, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. सुंदर प्रकारचं चिंतन होतं. आणि देव तुमच्यातच असतो सज्जनांना. याचा अर्थ काय? भाविकाच्या मेळ्यात बसला हरी. आणि तोच हरी आज आपल्याला बघायचा आहे. कुठे कुठे हरी? हरी आहे कुठे? अरे ज्यांना बघायला जातो तो तिथेच आहे, पण सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो हो, तुकोबरायचं म्हणणं आहे. तुकोबरायचं. तुकोबराय बोलतात, प्रभू कन्हैया, हे कृष्णा, तू चोरी करत होता म्हणून मी तुला लपवलं. चोरी करत होता म्हणून तुला लपवलं. सारखं तुझं चिंतन करत होतो आणि थोड्या समोर गेला आणि माग बघितलं, तेवढ्या वेगी अंतरला पाहिला
देवाचं आणि तुमचं अंतर किती? 25 किलोमीटर का 15 किलोमीटर का 10 किलोमीटर का 1 किलोमीटर का अर्धा किलोमीटर किती आहे तुमचं देवाचं अंतर किती? तुमचं देवाचं अंतर किती? समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा जर विचार केला तर तुम्ही म्हणसान आमच्यापासून गजानन महाराज 50 किलोमीटर का 70 किलोमीटर अंतर आहे, बरोबर आहे. पण देवाचं आणि तुमचं अंतर किती? आतहारी बाहेर हारी हरिने घरे कोण दिले. कुठे देव? देवाचं ठिकाण कुठे? अरे ज्यांची भक्ती करतो आपण त्याचाच मिळणे निष्ठी भक्ती सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षी संत मृत्यू लोकात आले. आल्याच्या नंतर भजन करत होते. संत भजन करत असतात आणि संतांचं कार्य हे आज्ञाने लावावे सन्मार्ग. हे कार्य कोण करतं? संत करतं. आमचे बाप्पू आता रजिस्टर घेऊन बसले तिथं. त्यांच्या प्रपंचासाठी ती पैसा जमा करत नाही, त्यांच्या संसारासाठी ती पैसा जमा करत नाही, पण तिथे रजिस्टर घेऊन बसले. कशासाठी? ते संत आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती अगरबत्ती कळती ना तुम्हाला? देवाजवळ लावता ती अगरबत्ती कळती ना? प्रत्येकाला कळती ना अगरबत्ती? जळत असते आणि जळत असताना तिची राख होऊन जाते बिलकुल, पण जळताना तुम्हाला सुगंध देऊन जळते. कळतं तुम्हाला मी बोलतोय? हे शब्द कळतात ना माझे तुम्हाला? अगरबत्ती जळत असते आणि जळताना स्वतःची राख रांगोळी करते आणि जळून जाते, पण जळत असताना दुसऱ्याला सुगंध देऊन जळती. तिचं काही राहत नाही. तद्वत त्या न्यायाप्रमाणे संत ह्या मूर्ती लोकात अवतीर्ण झाले आणि देहाचं वाटोळ करून टाकलं. देहाचा विचारच केला नाही, फक्त विचार करत असताना जगाचा विचार केला आणि त्या जगाला याला देव म्हणतात हे गावण्या करताना ते रजिस्टर आहे समोरचं. विठ्ठल विठ्ठल. हे त्यांच्या जवळ नसतं तर हे मंडप लागले नसते. हे त्यांच्या जवळ नसतं तर हे टाळकरी इथं उभे राहिले नसते. हे त्यांच्या जवळ नसतं तर मृदंगाचार्य इथं आले नसते. आणि ते रजिस्टर जर त्यांच्या जवळ नसतं तर ही गाडी ही सुद्धा इथं उभी राहिली नसती. आता याचं माध्यम सांगतो. संसार सोडून दिला 8 दिवसासाठी. संसाराचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म बाकी काही नाही.
फक्त साधूची सेवा, बाकी काही नाही. आणि साधूच्या सेवेमध्ये देव आहे. जो साधूची सेवा करतो त्यांच्या घरी देव काम करत असतो. भाविकाचे काज अंगी देव करी, वाढे धर्मा घरी उचिष्टते फळे, खाय भिलनीची आवडे तयाची मोठी देवा. जो साधूची सेवा करतो त्यांच्या घरी देव पाणी भरतो. आणि यांना काही गरज नसते बिलकुल. वास्तविक पाहता रजिस्टर घेणं एवढं सोपं नाही. तुमची इथले लोक चांगले म्हणून तुम्हाला मोठ्याना दंडवत करतो, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर प्रकारची तुम्हाला आता उद्या सकाळी हा माईक मधून बोलायचा आवाज पडू देऊ नये, माझं तरी म्हणणं आहे. ज्यांची वर्गणी राहिलेली असेल त्यांना आज आणून द्यावा, असा आवाज तुमच्या कानापर्यंत यायला नको. तुम्ही शुद्ध आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे. अरे संतांच्या करताना आणि देवा करताना तुम्ही जर पैसा खर्च करत असेल तर 1 रुपया तुम्ही जर देवाला दिला असेल तर देव तुम्हाला अनंत रुपये देईन, अनंत. सुदामाची कथा तुम्हाला माहिती आहे, भागवतकारांना सांगितली असेल. मत कथा श्रवणो सदा मदनो ज्ञान उद्धवा, सुखाचार्य म्हणाले राजा परीक्षिते. सुंदर प्रकारची कथा सांगितलेली. जे कथाकार आहे ते सुद्धा माझे गुरुबंधू आहे. अरे नावच त्यांचं एवढं गोड आहे, प्रल्हादचं नाव द्यायचं. प्रल्हाद, ज्या प्रल्हादामुळे बापाला देवाचं दर्शन खांबामध्ये झालं, तो प्रल्हाद तुम्हाला भागवत सांगतो. सामान्य गोष्ट आहे का? अरे ज्या प्रल्हादामुळे देवाची प्राप्ती झाली, पुन्हा खांबावरी मारात नारायणी प्रगटले, तो प्रल्हाद. आणि तुम्हाला भागवत सांगतो, किती तुम्ही भाग्यवंत माय. अहो भाग्यम नंद गोप व्रजो कसं, हे निमित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. तो भागवत सांगतो. काय सुंदर प्रकारचं भागवत. मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. गोड प्रकारचं. किती भाग्यवान तुम्ही, किती पुण्यवंत तुम्ही. काय तुमच्या पुण्याचं वर्णन करा. तुमचं कौतुक करत नाही बरं का, मी तुमचं कौतुक करत नाही. आणि तुमचं कौतुक करण्याकरता मी ह्या ठिकाणी आलोच नाही. तुम्हाला फक्त मार्ग दावण्याकरता आलो. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, दयानिधी संतांचं कार्य मार्ग दावण्याचं. चालायचं कुठं तुम्ही बघायचं. संत मृत्यू लोकात आले ना, मृत्यू लोक नारायण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी आल्याच्या नंतर सर्व भक्त मंडळी जमा झाली आणि बोलायला सुरुवात केली. महाराज महाराज महाराज, आम्हाला देवाचं दर्शन करून द्या. कोण बोलतात? तुमच्यासारखे संत. आम्हाला देवाचं दर्शन करून द्या. नारद महर्षी वैकुंठात गेले आणि देवाला प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. हे प्रभू, मृत्यू लोकातले भगवत भक्त सारखे तुमची वाट पाहतात. फक्त माझी एवढी तुम्हाला विनंती आहे, प्रार्थना आहे, तुम्ही त्या मृत्यू लोकातल्या भगवत भक्तांना दर्शन द्या. भगवान शांत बसले होते. एकदा बोलले नारद मृदंगाचार्य, डबल बोलले. तिसरा शब्द मुखातून निघाल्याच्या नंतर देवांना सांगितलं, नारदा काय तुझी इच्छा आहे प्रगट कर. म्हणले देवा, मी आतापर्यंत बोलत होतो ते तुम्ही ऐकलं नाही. म्हणले ऐकलं,
पण ऐकून ऐकलं नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन ऐकायला लोक येत असतात, पण कीर्तन ऐकतातच हे सांगता येत नाही. कीर्तन ऐकून ज्याला ऐकता येतंय त्यांनाच कीर्तन कळतंय, बाकीच्याला कीर्तन कळत नाही. मनुष्य ज्ञानी बनला, ज्ञानी विद्वान, पंडित बनला मनुष्य, ज्ञानी बनला विद्वान. पण ज्ञानी कोण? ज्याला ज्ञान गिळता येतं त्याचं नाव ज्ञानी. कोणाला ज्ञान गिळता येतंय? ज्ञान कोणाला खाता येतंय? कोण खाऊ शकतं ज्ञान? बर, संतांचं प्रमाण कुठे आहे? संतांचं प्रमाण कुठे आहे का? ज्ञान गिळोनी गाऊ गोविंदुगा, संतांचं प्रमाण आहे. मग संत खोटे आहे का? नाही. आणि ज्यांना ज्ञान गिळता येते त्यांना देव दावता येत असतो. ज्यांना ज्ञान गिळता येत नाही त्यांना देव दावण्याचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. साधू संत, साधू साधूची निंदा करत असेल, शब्द माझे थोडे फक्त ऐक. साधू साधूची जर निंदा करत असेल तर संत महात्मे सांगतात तो साधूच नाही, तो साधू नाही. देव साधूची स्तुती करतो आणि साधूची जर साधू निंदा करत असेल तर तो साधू नाही. बोलो लखन सुनो मुनी गाणी, संतन होते अभिमानी, मिठी वाणी बोले राम, पतित पावन सीताराम. विश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सम्मति दे भगवान. राम सिया राम, सिया राम, सिया राम. हा, राम सिया राम, सिया राम, सिया राम. संतांचे शब्द संत बोलतात. बोलो लखन सुनी मुनी गाणी. अरे राजा, साधूंच्या मुखातून जर वाईट शब्द निघत असेल तर त्याला आजपासून साधू म्हणू नको. देवा, का त्याला साधू म्हणू नको? अरे देव साधूच्या चपला घेऊन नाचतो, साधूचं कौतुक देव करतो आणि त्यांना साधू का म्हणायचं नाही? का साधू म्हणायचं नाही? तो साधू नाही. बोलणारदा, काय तुझी इच्छा आहे? प्रगट कर. माझी इच्छा एवढीच आहे प्रभू, मूर्ती लोकातल्या भगवत भक्तांना फक्त एकदा दर्शन करून दे. नारदा, हे माझी भक्ती करत नाही, ते माझी भक्ती करत नाही आणि ते माझ्यापर्यंत येत नाही. नाही देवा, मृत्यू लोकातले निष्ठावंत भक्त आणि प्रत्येकाला वाटते मला देवाचं दर्शनच झालं पाहिजे, बाकी दुसरं काही नको. जा नारदा आणि सांगा मूर्ती लोकात, ह्या तारखेला विश्वाचा मालक देव मूर्ती लोकात येणार आणि सर्व साधू संतांना दर्शन देणार. आनंद झाला नारदा. मूर्ती लोकात देव येणार. आनंद झाला. आनंदाने उड्या मारू लागले, भगवंताचं भजन करू लागले. वा वा वा, देव मूर्ती लोकात येणार आणि भक्तांचं कल्याण होणार. भक्तांचं कल्याण झाल्याच्या नंतर लोक मला नारद म्हणून माझं कौतुक करणार, असा आनंद प्राप्त झाला. पण देवानं सांगितलं तर नारदा, माझ्याकडे हा समाज येत नाही. भजन करत असेल पण येत नाही. म्हणजे देवा, चला तारीख नेमली. मूर्ती लोकातल्या मंडळीला सांगितलं, आज ये. थांबाले सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा. झोप आल्यावर मला कसकन होतंय, मलाच भीती वाटते. मग आता जी कीर्तनाला आली होती माय आणि एवढ्या टायमात गेली कशी ना, मला कसकन होत, कसकन होते. नागरी साहेब, सावध व्हा तर सावध, आणि सावध होऊन भजन करायचं. सावध झालो, सावध झालो, सावध झालो.
असताना कसा बी नाही, वैभवात परमार्थ करायचा, भक्ती वैभवात करायची, प्रेमानं करायची, नाचून करायची. संतांचं प्रमाण कुठे आहे का? गाऊ नाचू विठू तुझा, जिकडे पावे तिकडे सर्व गाऊ नाचू विठू तुझा. हॅलो, हा आता आला आवाज. हे डोळं बंद झालताना बोलू लागलो. गाऊ आणि नाचू प्रमाण कुठे आहे का? करू अनुवाद. आनंदानं परमार्थ करणाऱ्या माणसानं सावध होऊन परमार्थ करायचा असतो आणि प्रेमानं करायचा असतो. जेवढा सावध होऊन आणि प्रेमानं परमार्थ तुम्ही करसाल तेवढं सुख तुमच्या जवळ येईल. आणि जेवढं काहीतरी रामकृष्णारी करसाल तर जवळ येणार नाही. याचं कारणही सज्जनानं सांगतो तुम्हाला. हा दृष्टांत नंतर सांगतो, पहिलं सुरुवातीला सांगतो. एका गावात कीर्तनकार गेले आणि कीर्तनकारांना सांगितले, म्हणले भगवंताचं नाम चिंतन करा, विठ्ठल विठ्ठल करा, विठ्ठल 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 विठ्ठल. मग विठ्ठल विठ्ठल करताना बाकी सगळे विठ्ठल विठ्ठल करायचे, पण एक बाई त्याच्यामध्ये होती, एक बाई बसलेली आणि तिच्या पोराचं नाव होतं विठ्या. मग साधूनं सांगितलं विठ्ठल विठ्ठल करायचं. ती तसं म्हणत नव्हती, मग विठ्याचा बाप यानं परमार्थ होतं का? भक्ती होती का? नाही. सज्जनानं प्रेमानं गाऊ नाचू विठू तुझा, करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मनामध्ये आनंद प्राप्त व्हायला पाहिजे आणि आनंदानं मनुष्यानं भक्ती करायला पाहिजे. असो माझा दृष्टांत असा आहे. सज्जनांनो, नारद महर्षी मृत्यू लोकात आले आणि आल्याच्या नंतर सांगू लागले समाजाला, देव तुमच्या भेटी करताना येणार. आपला अभंग आहे ना, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ येता. कीर्तनकारांना इकडे तिकडे जाऊ नये. सुरुवातीचं कीर्तन असेल तर त्यांना प्रारंभ सांगा, गणपतीची स्तुतीत करा. काल्याचं कीर्तन असेल तर फक्त त्यांना गोकुळात झालेलं जे चरित्र सांगा, बाकी गोष्टी सांगू नाही. आणि शेवटचं कीर्तन ज्याचं असेल मागणीपर, त्यांना फक्त देवाकडे मागणीच मागा, बाकी दुसरं काही सांगू नाही. मला आज अधिकार आहे, मी काही सांगू शकतो. माझ्याकडे अधिकार आहे, मी ज्ञान सांगू शकतो, भक्ती सांगू शकतो, वैराग्य सांगू शकतो, वेदांत सांगू शकतो, मृत्यूजय सांगू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या जन्म मरणातून मुक्त व्हायचं कसं हेही सुद्धा सांगू शकतो. मला बोलण्याचा आज काही अधिकार आहे, मी काही बोलू शकतो, पण अभंगाला सोडूनही सुद्धा बोलता येत नाही. असो, मृत्यूलोकामध्ये नारद महर्षी आले, सांगितलं, बघता हो भगवान तुमच्या दर्शनाला येणार. ठीक आहे, किती लोक येणार आता? मृदंगाचार्य 1000 लोक. मी नेहमी गमतीनं दृष्टांत सांगत असतो. तुमच्याकडं राखण्याचा काही बगीचा आहे का? राखण्याचा बगीचा, जिथं पाखरं येते, वानहेरं येते, त्याच्यानंतर कोले येते, काही खाण्याचे, असं राखण्याचं आहे का? असं जे ना, आता मी इथला राखण्या मी, आणि माझ्याजवळच पाखरं खाऊन राहिले. माझ्याजवळ पाखरं कळतील तुम्हाला, पक्षी माझ्याजवळच खाऊन राहिले. आमच्या मृदंगाचार्याने जांभळी दिली. कीर्तनकार चतुर असा, पहिली जांभळी दिल्याबरोबर कीर्तनकारांना विठोबा रखुमाईचं भजन करावं. दुसरी जांभळी दिली की माऊलीचं भजन, आणि तिसरी जांभळी दिली की जे इथं कीर्तनकार लगे घरी. हुशार असा कीर्तनकार. माझ्याजवळच मृदंगाचार्याने जांभळी दिली. असं दररोजचे कार्यक्रम सुरू, झोपा येतात,
पण तुम्हाला झोपा येऊ देणार नाही. आता 2 घंटे अजून ऐका. विठ्ठल विठ्ठल हजार लोक तयार झाले. हजार. कशा करताना? देवाच्या भेटीला जाण्याकरताना. किती लोक बाबा? हजार. चाललं भजन. टाळ मृदंग मस्त इना सगळं व्यवस्थित. सगळं ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. सुंदर प्रकारचं भजन. टाळकरी वादक गायक गोड प्रकारचे मस्त आनंदानं भजन सुरू. आणि भजन सुरू असताना देवाचं उंच प्रकारचं व्यासपीठ बनवलेलं होतं. देव उंच बसेल होते. देवानं बघितलं, अरे बाप रे, काय प्रेमानं भजन करून राहिले माझे भक्त. देवालाही सुद्धा आनंद झाला. वा वा वा. आणि सगळे माझ्याकडे येणार आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर मी यांना आशीर्वाद देणार आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर हे सगळे मुक्त होणार. मग हे मुक्त झाल्याच्या नंतर माझं भजन पुन्हा कोण करणार? देवाच्या मनामध्ये सुद्धा कपट आला. माझं भजन कोण करणार? कळतं तुम्हाला? माझं भजन कोण करणार? ध्यानात आलं. आवाज दिला विश्वकर्माला. हे विश्वकर्मा. विश्वकर्मा हात जोडून प्रगट झाले उभे पुढं. देवा काय आज्ञा आहे सांगा. काही नाही. सुंदर प्रकारचं आभाळ आणायचं. आभाळ कळतं ना तुम्हाला? आभाळ काल 2-4 दिवसात तुमच्या गावाला पाणी झालं. ते आभाळ आलं सुंदर प्रकारचं. काय करायचं देवा? सुंदर प्रकारचा पाऊस पाडायचा. फक्त कवड्या माने आणि मोती. ऐकता ना? कवड्या माने आणि मोती. फक्त याचा पाऊस पाडायचा. सुंदर प्रकारचं विश्वकर्मानं केली सृष्टी निर्मिती. सुंदर प्रकारचं आभाळ आलं. आल्याच्या नंतर गोड प्रकारची झुळझुळ झुळझुळ थंडीगार हवा आली. यांचं भजन सुरू होतं. पांडुरंग हरी देवा वासुदेव हरी पांडुरंग हरी देवा वासुदेव हरी. काही भजनात तल्लीन झालेले होते. नारदाच्या हातात विणा होता. पाऊस सुरू झाला. टप 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 मोत्या पवळ्याचं पाणी अंगावर पडू लागलं. अंगावर पाऊस अंगावर पडू लागला. काही भजन करणारे होते. खाली बघितलं, म्हणले कवड्या. अरे बाप रे. ज्यानं कवडी बघितली तो कवड्या याचायला सुरुवात केली. त्यानं भजन झालं बंद. कवडे यायचू लागला. दुसऱ्याला मोती दिसले. मोती मोती लागला. मोती येतो. तिसऱ्या नंबर त्याला दिसले मस्त हिरे लागले याचायला. 1000 लोक होते. 1000 भजन करत भगवंताकडे जाणारे. किती लोक होते? इकडे ऐका, तुमच्या ध्यानात राहणार नाही. त्या गाडीकडे लक्ष दिलं तर. मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. ए उद्धवा, माझी कथा जो श्रवण करत असतो त्यांना सर्व अंगाचे कान करून जर कथा श्रवण केली जर तरच त्याचा उद्धार होतो. अन्यथा उद्धार होत नाही. किती लोक चालले होते बाबा? 1000 लोक चालले होते. कशासाठी? देवाच्या भेटीसाठी. पण जेव्हा मोत्याचा आणि पवळ्याचा पाणी सुरू झाला तेव्हा मोती आणि पवळे असता ते 1000वरलं एक झिरो कटकन कमी होऊन झाला. बाकी किती राहिले? 1000चा झिरो गेला. कशात? कवडे येचण्यामध्ये. फक्त राहिले आता किती? 100. कुठले मागच? नारदासोबत जाणारी, संतांच्या सोबत जाणारी. कुठले माग? पुढे विश्वकर्माला सांगितलं, विश्वकर्मा आता मोत्याचं आणि पवळ्याचं पाणी नको. फक्त चांदीचं आणि पैशाचं पाणी पाडायचं. कशाचा? चांदीचं आणि पैशाचं. झालं पाणी सुरू. यांचं भजन सुरू होतं. थंडी गार वरून काम लागली चांदीच्या अंगाला. अरे बाप रे, काय लागलं म्हणून खाली बघायला सुरुवात केली तर पैसे आणि चांदी दिसू लागली. पैसे आणि चांदी असता पुन्हा एक झिरो कमी झाला. राहिले किती? 10. किती राहिले आता? 10. ह्या 10 जणांचं अनन्य भावानं भजन सुरू होतं. गोड प्रकारचं.
ज्ञानोबा तुकाराम. आहा, जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. जय ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. देवाला वाटलं आता हे 10 मुक्त होणार. मग आता फक्त सोन्याच्या कांबी, बारीक बारीक तुकडे त्याच्या सोन्याच्या झाल्या सुरू. निष्ठावंत होते. काहीनं टोप्यात घेतले, काहीनं धोतरात बांधले, काहीनं खिशात घेतले, काहीनं रुमालात गाठी बांधल्या. नारदाचं भजन सुरू होतं. ज्ञानोबा तुकाराम फक्त कोणाचं? नारदाचं. देवाजवळ गेले नारद महर्षी आणि देवाला प्रार्थना केली, देवा डोळे उघडा आणि ह्या भक्तांना दर्शन घ्या. 1000 लोक तुमच्याकडे आले. नारदा येडा येतो. मी तुला सांगितलं होतं हे माझ्याकडे येणारे नाही. म्हणजे 1000 लोक आहे म्हणले. कुठे मागं बघितलं? मागं बघितलं तर तो 0 कमी झाला. एक फक्त राहिले, एकच नारद महर्षी. नारदानं मागं बघितलं, डोळ्यातून अश्रूची बुंद वाहू लागली. देवा अरे ह्या संतांच्यासाठी मी लय कष्ट घेतले आणि मला वाटत होतं यांचा उद्धार व्हावा, पण हे उद्धार करण्याच्या लायकीचे संत नाही. मग अशी कळकळ कोणाच्या अंतकरणामध्ये देवाकडे जाऊन आणि संताकडे जाऊन हात जोडून, प्रभू माझा उद्धार केव्हा होईन असे कोणते संत बोलले. आणि त्या संतांच्या मुखातून शब्द निघाले. अभंगाचं प्रथम चरण प्रतिपादन करतात. भेटी लागे पंढरीनाथ, भेटी लागे पंढरीनाथ, भेटी लागे पंढरीनाथ, भेटी लागे पंढरीनाथ, तळमळ लागायला पाहिजे. कै उद्धार पावेल, कै कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्तवादी. अंतकरणामध्ये तळमळ लागायला पाहिजे. गंगा भारतीच्या कमळात लाथ मारली आणि घराच्या बाजूला काढून दिलं. तुम्ही हे गावात राहायचं नाही, गाव सोडून जायचं. अंतकरणामध्ये तळमळ लागलेली माझी श्री गुरु गजानन महाराज मला भेटतील आणि माझ्या जीवनाचं कल्याण करण, याला तळमळ असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. चालता येत नव्हतं, गडबड करत होती, लगतपिटी झालेली होती, पण अंतकरणामध्ये तळमळ होती. समर्थ सद्गुरू गजानन महाराज माझ्या जीवनाचं कल्याण करते. सारखं प्रभूचं भजन करत होते, गणगण गणात होते म्हणत होते.
जय गजानन श्री गजानन म्हणत होते. अंतकरणात गजानन बाबांचा धावा करत होते. माझे बाबा मला 100% नीट करते. कोण जाऊ देत ते गजानन बाबाजवळ? दुःखी माणसाला देवाजवळ कोण जाऊ देत? गडबड गडबड लोळत होते आणि कुठे गजानन बाबा यांच्याकडे बघत होते. जीवाला तळमळ लागलेली ती तळमळ, आणि तळमळ करता 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 गंगा भारतीच्या मुखातून शब्द निघाला आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या अंतःकरणात जाऊन लागला. गजानन महाराजांना डोळे उघडले आणि गजानन महाराजही शुद्ध देह भानातून गेले आणि निस्ते म्हणत होते घन घन गणात होते, घन घन गणात समाजानं बघितलं, अरे हे रगतपिती झाली बाजूला काढून द्या, रगतपिती झाली बाजूला काढून द्या. कोणी दगड फेकून मारायची, कोणी शिव्या द्यायची, कोणी बाजारा लुटायची. पाणी भेटलं नाही, पण अंतःकरणात तळमळ होती. समर्थ सद्गुरु गजानन महाराज माझ्या जीवनाचं कल्याण करते. अंतःकरणात दृढ विश्वास होता. विश्वासते करी स्वामीवरी सत्ता. अंतःकरणामध्ये विश्वास होता. रांगत 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 जिथे गजानन महाराज होते तिथे जाऊन पोहोचले. लोकांना लाता घालण्याचे प्रयत्न केले. समर्थ सद्गुरु गजानन महाराज म्हणाले, हे थांबा, येऊ द्या माझ्यापर्यंत. जवळ आले, थुकव्या टाकायचे जे करवट होतं ते हातातून निमित्त केले, खाली पाडून दिलं. सज्जनांनो, हातात घेतलेले जे विभूती होती त्याच्यातली अंगाला लावली. अंतःकरणाच्या तळमळीनं रगतपिती झालेला रोग निवृत्ती झाले आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं भजन करू लागले. याला तळमळ म्हणतात. भेटी लागी पंढरीनाथा आणि जीवा लागली तळमळ यथा. आपल्याला कुठं वाटते देव भेटा म्हणून, आणि आपण म्हणतोच कुठे मी देवाचा आहे म्हणून. कोण अंतःकरणातून म्हणतो मला सांगा तुम्ही आता एवढ्यातलं मी देवाचा आहे म्हणून? कोण म्हणतं? कोणीच म्हणू शकत नाही. फक्त एकदा म्हणा मी देवाचा आहे, बस तुमचं कार्य झालं. विठ्ठल विठ्ठल. बाई संक्रांतीला फक्त एकदाच नाव घेते आणि एकदा पहुल्यावर चढल्याच्या नंतर घेते. पिवळे शर्टावाले बाबा, पिवळे शर्टावाले बाबा, तुम्ही 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 हा बस हा. फक्त एकदा नाव घेते, एकदाच नाव घेते. कधी पावल्यावर चढल्याच्या नंतर. चांदीच्या गिलासात गुलाबाचा अर्थ पुढचं नाही म्हणत हा. तुम्ही समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल. फक्त बाहुल्यावर चढताना एकदा. आणि संक्रांतीच्या पर्व काळावर, संक्रांतीच्या पर्व काळावर सुंदर प्रकारचं नाव घेते दोनदा. तिला काहीच करावं लागत नाही. सगळ्या गोष्टी आयत्या घरी येतात. म्हणा एकदा तुम्ही फक्त मी देवाचा आहे, देव माझा, मी देवाचा आणि हेच माझी सच्च वाचा. झालं तुमचं कल्याण आजच. पण आपण म्हणत नाही आणि तुमचं कल्याण होत नाही. याचं कारण आहे आपण का म्हणत नाही. मी देवाचा आहे आपण का म्हणत नाही. आपल्यामध्ये सहायकारी काम, क्रोध, मद, मच्छर, दम्म आणि अहंकार हे म्हणू देतच नाही मी देवाचा आहे म्हणून. हे देवाचं म्हणू देत नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणसाल मी देवाचा आहे तेव्हा देव तुमच्याकडे येईल. तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज पडणार नाही. एक प्रमाणे सुंदर प्रकारचं पिकलिया शिंदे
बस आता शांत बसायचं, काही बोलायचं नाही. शांत बसायचं, आवाज शांत बसायचं, काहीच म्हणायचं नाही. तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. आता देव तुमच्याकडे येला, पण ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर तुमच्याकडे आंबे ना आंबे आंबे ना तुमच्याकडे, हा आंबे आहे तुमच्याकडे, सुंदर प्रकारचे आंबे. आंबा पाडाला लागल्याच्या नंतर राघूला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. राघू आपलमात्या येतो आणि त्या आंब्याला खाऊन जातो. कोण? राघू म्हणजे पोपट. त्याला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. तद्वत त्या न्यायाप्रमाणे जर तुमची तशी अवस्था प्राप्त झाली तर देवाकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. राजा हो, देव तुमच्याकडे येईल. तुम्ही माणसानं कसं येईल? रामायणातली शबरी तुम्हाला माहिती आहे? रामायणातली शबरीनं कधी अंग धुतलं नव्हतं. शबरीनं कधी दात घासले नव्हते. शबरीला बदलण्या करताना 4-4, 5-5 ड्रेस नव्हते. शबरी माईला नव्हते बिलकुल. पण सतत प्रभूची गुरुची सेवा करत होते. ओम नमः शिवाय, शिव सोम हंसाय, श्री गुरुलिंगाय नमः. श्री गुरुचरण सरोज रजनद निज मुकोद सुधारे, बरन हो रघुवीर विमल सुजोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानके सुमरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरवो क्लेश विकार. फक्त प्रभूचं भजन करा. गुरुकृपा झाली. गुरुकृपा कोणाला? शबरीला. आणि सांगितलं, शबरी तुला देवाकडे जाण्याचं काम पडणार नाही. कसं काय बाबा? अरे देव तुझ्या आश्रमामध्ये येतील, हे माझे शब्द आहे तुला. गुरु महाराज निघून गेले, पण मुखातून शब्द निघालेला होता गुरुचा. आणि गुरु खोटं बोलत नसतात, आणि गुरु जे बोलले ते सत्य होत असतात. याला गुरु असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षिंती ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे. हा, मला 2-4 प्रकारचे कीर्तन येतात. मला कीर्तन एक नाही, 2-4 प्रकारचे येतात. हे लोक उठून चालले ना, हे लोक उठून जाणार नाही, हे सुद्धा मला कीर्तन येते. पण साधूना समाजाला हसून, समाजाचं मनोरंजन करून, त्याच्या आयुष्याचं बरबादी करू नये. कथा गोडवाने, विनोदाची कथा गोडवाने. सुंदर प्रकारचं प्रमाण म्हणले बघता. सर्वांना एकदा त्यांच्या करताना टाळ्या वाजवा. ज्याला हात दिले त्यांना वाजवा, ज्याला हात नसन दिले त्यांना वाजवू नका. वाजवा पुन्हा मोठ्यानं. वा वा वा, किती गोड प्रकारचं प्रमाण दिलं राजा हो. तुम्हाला इथं तर बिलकुल उठून जाऊ देणार नाही, पण झोपलेले असले ना, झोपलेले ते सुद्धा इथं उठून येते. बसलेले तर
तर जाणार नाही, पण झोपलेली सुद्धा उठून येते. इच्छा मुरळीस पाहू नका पडेल नरकाद्वारी. बोध बोधले ज्ञान देवटी उधळा महाद्वारी. अन मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वासना बायको शेजारी न वासना बायको शेजारी नजर घालती मोठ्या दारुण. अन तिच्या पायी नागवून घर बुडविती. अन आलो राह्याचा जो शिवरा ऐका दादा. आलो राह्याचा जो शिवरा ऐका दादा. असा आवाज काल मंडळी झोपणार नाही आणि झोपलेली सुद्धा उठून येते. पण साधूना समाजाचं मनोरंजन करू नये. साधूना समाजाच्या जीवनाचं कल्याण होईल कशानं हे साधन सांगा. बाकी साधूना सांगूच नाही. सगुण चरित्री परम पवित्री सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनोभावे अधिवंदावे. संत संगी अंतरंगी नाम बोलावे. कीर्तनी रंगी देवासानी दे सुखी डोलावे. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला सारखी वाट बघत होती. माझ्या गुरुनं शब्द सांगितलेले विश्वाचा मालक मला भेटायला येणार. तसं जात होतं का? नाही. गुरु वशिष्ठसी आज्ञालीने राज तिलक तयारी किने. कलक होगे राजा राम पतित पावन सीताराम. कुटिल मंथरानी बैकाई कैकईनी यहाँ बात सुनाई. दे दो मेरे दो वरदान पतित पावन सीताराम. राजा के तुम प्राण प्यारे विन के दुख हरोगे सारे. अब तुम वन में जायो राम पतित पावन सीताराम. रामा राजाचं तुझ्यावर नितांत प्रेम आहे आणि तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागणार. हे शब्द गुरुचे होते. म्हणून राज्याचा त्याग केला आणि विश्वाचा मालक वनाच्या रस्त्याला लागले. का? मातंग ऋषीचे शब्द होते. विश्वाचा मालक तुझ्या आश्रमात येऊन तुला दर्शन देतील. तिला तळमळ लागलेली होती. आईकडे गेले. आईला हात जोडल्याने बोलायला सुरुवात केली. माताजी तो मैवन जाओ 14 वर्ष फिर बात आओ.
चरण कमल दे आखो सुख धाम राम बोलू राम सिया राम जय जय राम राम बोलू राम मी वनवासासाठी निघालो आहे. बाळा तू गेल्याच्या नंतर मला केव्हा भेटतील राजा? आई 14 वर्ष वनवास पुरा करून पुन्हा तुझ्या दर्शनाला येणार आहे. विश्वाचा मालक राजाचा राज्याभिषेक सोडून अरण्याकडे निघाला. कारण गुरुंना शब्द दिलेले होते, शबरी विश्वाचा मालक तुझ्याकडे निघाले वनाला. राम लखन मिथिलेश कुमारी वन जाने की करे तैयारी. रथ में बैठे गया सुखधाम राम बोलू राम सिया राम जय जय राम. निघाले श्री रामचंद्र प्रभू. शृंगवीपुर रघुनंदनाय रथकु अवधपुरी लुटाया. गंगा तट पर आयु राम पतित पावन सीताराम. निघाले. पुढे भयंकर कठीण प्रसंग जीवनात आला. कठीण प्रसंग. लक्ष्मण भैया सोबत होते, सीतामाया सोबत होत्या आणि कपटी माणसांना साधूचं रूप घेतलं. रावण साधू वेश में आया भूखने मुझको बहुत सताया. भिक्षा दो यहाँ धर्म का काम बोलो राम सिया राम जय जय राम. मी साधू आहे, मला भूक लागली आणि भिक्षा देणं ग्रस्त आश्रमी जो मनुष्य असेल त्याचं कर्तव्य आहे, त्याची विधी कर्तव्यता आहे. साधूला भिक्षा वाढणं आणि मी साधू आहे. भिक्षा लेकर सीता आई हाथ पकड़ रथ में बैठाई. सुनिया कुटिया देखी राम राम बोलू राम सिया राम जय जय राम. बघा नाटक. विश्वाचा मालक सीता चोरून नेली. रावणानं. सीता कोणा नेली? रावणानं. आता थोडस बारीक चिंतन सांगतो आणि 10 मिनिटात कार्यक्रमाला पूर्ण येतो. बार कुमाई रावणाच्या मनामध्ये सीता बसली कुठं होती? कुठं बसली होती? रावणाच्या मनात सीता बसली कुठं होती? जेव्हा धनुष्य भंग करायचा होता
तिथे रावणाच्या मनात सीता बसलेली होती. कोणी कोणाच्या मनात जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत कोणतंच कार्य होत नाही. मनात बसायला पाहिजे, भक्ती करायची मनात असायला पाहिजे, तेव्हा तशी होत नाही बिलकुल. कुठे? जनकाच्या नगरीमध्ये सीतेला बघितलं, धनुष्य उचलायचा आणि सीता आपली करायची. धनुष्य उचलायचा, सीता आपली करून घ्यायची, परंतु धनुष्य उचलताना तो धनुष्य छातीवर पडला आणि तो धनुष्य त्यांच्याकडून उचलला गेला नाही. पुढचं सूत्र ऐका. जी सीतामाया बाल्य अवस्थामध्ये तोच धनुष्य घोडा घोडा म्हणून रस्त्यांना पळत होती, मग त्या सीतामायाला तू धनुष्य उचलत होता आणि ज्या रावणाला धनुष्य उचलायचा त्याला उचलला गेला नाही, आणि जी मैया धनुष्य उचलून फिरत होती त्या सीतेला रावणानं चोरून नेलंच कसं, हा प्रश्न आहे. पुढच्या वर्षी आल्याच्या नंतर याचं निरसन करत पुढं बघू आपण. याचं आता एवढं तुम्हाला मला सांगायचं नाही. पण जेव्हा सीतामाया गेली तेव्हा बायको करता विश्वाचा मालक रडत होते. म्हणून मला फक्त एवढं सांगायचंय, ज्याच्या बायका जिवंत असेल त्यांना अत्यंत त्या बायकोवर प्रेम करायला पाहिजे, अत्यंत प्रेम करायला पाहिजे. कोणावर? बाईवर. म्हणजे धर्मपत्नी आहे ती, आणि बाईनं हे सुद्धा अनन्य भावाना मालकावर प्रेम करायला पाहिजे. जाऊ द्या, हे विषय मला तुम्हाला सांगायचे नाही, पण सांगण्याचा प्रसंग फक्त एवढाच. श्री रामचंद्र प्रभू रडत होते. कोमल बदने सुवासनी सीते, तुम बिन व्यर्थ राहे गेलीते. जैसी चांदनी जैसी धाम, राम बोलो राम सिया राम जय विश्वाचा मालक रडत होता. कोमल बदनी श्वासनी सीते, हे सीते तुझ्या वाचून मी जिवंत राहू शकत नाही. कोमल बदनी सुवासनी सीते आणि तुम बिन व्यर्थ राही गे जिते. जैसी चांदनी जैसी धाम, राम सिया राम सिया राम सिया राम. गेली सीता. जटायू पक्षी होता तिथे, जटायू, आणि सतत त्याचं भजन करत होता देवा. भावार्थ रामायणातली ओळी तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो. एखादा मिनिट जर पुढे गेलो तर मला क्षमा करा. मी काही तुम्हाला पाप करायचं सांगत नाही, पण एखादा शब्द गेला पुढे जर तर मला क्षमा करा. देवाचं चिंतन सांगतो, बाकी दुसरं काही सांगत नाही. तुम्हाला असं थोडंच म्हणतो मी, उद्या सकाळी उठा, मस्त दारूच्या दुकानात जा, पानपट्टीवर जा, गुटके आणा, गुटके खा, मग एवढा माझा टाइम तुम्हाला जास्त गेला, मग तुम्ही हे कार्य करा. मला ते तुम्हाला सांगायचं नाही राजा हो. जर 2 मिनिटं पुढे गेले असं जातील तर मला क्षमा असू दे. भावार्थ रामायणातली ओळी तुमच्या समोर प्रतिपादन करतो. जत जटायूचे निज पोटी, अंतरी श्रीराम दिखता दृष्टी. देहे पडता स्वयं सृष्टी, आला भेटी निज भक्ता. रावणानं सीतामायाला चालवलं, तेवढा जटायूनं त्याच्याशी युद्ध केलं. रावणानं तीक्ष्ण क्षेत्रानं त्याचं पंख कापून टाकलं आणि त्यांना आवाज दिला. विलास चालला ना, फक्त एवढाच आवाज दिला, श्रीराम 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 श्रीराम. मुखातून शब्द निघाला नाही, चटकन जटायू खाली पडला. श्रीराम प्रभू हे सीते हे सीते हे सीते करत चाललेले होते. मुखातून रामाचा आवाज निघत होता. श्रीरामा आवाज होता झालेला होता,
जटायू रक्ताच्या थारोळ्यात कुसळलेला होता. प्रभूचं रामचिंतन करत होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीरामचंद्र प्रभूंना जटायूचा पंख बघितला. कोणीतरी पक्षी आहे. पुढे चालत असताना श्रीरामचंद्र प्रभूचा आवाज कानावर येत आहे. कोण बोलत आहे म्हणून सारखं चिंतन करत होते. आणि चिंतन करता करता जवळ आले राजांनो. आणि जटायूकडे बघितलं. डोळ्यातून अश्रूचे बुंद वाहू लागले. माझा जटायू देवा क्षमा करा मला. मी तुमच्या पत्नीला सांभाळू शकलो नाही. तिला राजा रावणाच्या बंधनातून मुक्त केलं नाही. श्रीरामा मला क्षमा करा. जटायू पक्षी बोलतो. शेवटी जटायूला विचारलं, जटायू काय तुझी इच्छा आहे देवा? काहीच नाही. तू का म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची काही नाही. शेवटचा श्वास फक्त तुमच्या मांडीवर सोडा एवढीच इच्छा आहे. काय भाग्यवान जटायू, काय भाग्यवान जटायू. श्री रामचंद्र प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेवलं आणि देहाचा त्याग केला. मायबाप ज्याचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायूचं मुंडक देवाच्या मांडीवर ठेवून देहाचा त्याग केला. किती पुण्यवान असेल, किती पुण्यवान. जाण्याचं किम प्रयोजन. शबरी तुझ्या आश्रमात विश्वाचा मालक येईन. श्री रामचंद्र प्रभू निघाले. तहीपासून शबरी विचार करत होती, माझ्याकडे देव येणार. चाक चाक फल शबरीला प्रेम सहित पाहिर गुराहे. ऐसी मिट्टी नहीं आम राम सिया राम बोलो राम सिया राम, राम सिया राम बोलो राम सिया राम. सर्व फळ जमा केले, दातानं काटले. माझे श्री रामचंद्र प्रभू येणार, विश्वाचा मालक येणार, मला दर्शन देणार. विश्वाचा मालक येणार, मला दर्शन देणार. रस्त्यात फुलं टाकत होती. तेवढ्यात श्री रामचंद्र प्रभू लक्ष्मण भैया आले आणि फुलं टाकता टाकता वरी बघितलं. विश्वाच्या मालकानं प्रत्यक्ष बघितलं. शबरी मोठ जवळ धरून कडकडून मिठी मारली. शबरी तुझ्या जीवनाचं सार्थक झालं. मला तुझं दर्शन झाल्याबरोबर माझ्या जीवनाचंही सुद्धा कल्याण झालं. कोण बोलत होते? विश्वाचा मालक बोलत होता. शबरी तुझं दर्शन झालं, माझं कल्याण झालं, कल्याण झालं, माझ्या जीवनाचा उद्धार झाला. काय तुझी इच्छा आहे सांग. शबरी निष्ठी बघत होती, निष्ठी बघत होती. देवाकडे निष्ठी बघत होती. रूपात एवढं सुंदर होतं. मायबाप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावलो आवडे रूप गोजिरे सगुण. काय सुंदर प्रकारचं रूप होतं. मायबाप बघितल्या बरोबर तुम्ही झाले हो. डोळे वरी होते, खाली झाले नाही. डोळ्यातून अश्रूचे बंद वाहू लागले. श्रीरामा श्रीरामा एवढंच बोलत होती फक्त. श्रीरामा डोळे वरीच होते. डोळ्यातून टप 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 अश्रूचे बंद वाहत होते. देवा आले तुम्ही. माझे श्री गुरु जर असते तर किती आनंद झाला असता. माझे गुरु असते
तर किती आनंद झाला असता. त्यांचे शब्द आहे, प्रभू माझ्या गुरुचे शब्द आहे, आज माझं कल्याण झालं प्रभू. भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ यथा. कधी कृपा करसी नेने, मज दिनाची धावणे. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे भूक आणि तुझे पहावया मुख. तुझ्या मुखाकडे बघितलं, जीवनाचं कल्याण झालं मायबाप. आणि तुम्ही बिन प्रभूकडे बघा, जीवनाचं सार्थक करून घ्या. ज्यांच्या शब्दांना जीवनाचं सार्थक होणार त्याचं फक्त एकदा सगळेजण भजन करा. वरी हात करा सर्व. ज्ञानेश्वर माझ्या कर्कश आवाजानं तुमच्या कानापर्यंत माझे शब्द गेले असेल तर ह्या लेकराला क्षमा करा. तुमच्या पायाला त्रास झाला असेल मायबाप, त्या लेकराला क्षमा करा. तुमची झोप उडवली असेल, तुमची झोप झाली नसेल तरी सुद्धा एकदा ह्या लेकराला क्षमा करा. आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं भजन करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. गण गण गणात टाळी वाजवायची. सज्जनांनो, गावकरी मंडळीचं गोड प्रकारचं निवेदन, सुंदर प्रकारचा कार्यक्रम झाला. समर्थ सद्गुरू गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं तुमचं तोंड भरून कौतुक करतो. शेवटची चाल होईल आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम दिला. तुका